आता आपण पहिल्यांदा वड्यासाठी पीठ तयार करून घेऊ. तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे 1.5 कप बेसन. ते छान चाळून घेऊ. आता मी इथे 1.5 कप चाळून पीठ घेतलं आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकू, थोडासा ओवा, 1 चमचा ओवा टाकलेला आहे, थोडासा खाण्याचा सोडा, हळद. हे सगळं मिक्स करून घेऊ. आणि वडे कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकू. आता यात थोडं थोडं करून पाणी टाकून हे मिक्स करून घेऊ. आता इथे 1.5 कप बेसनसाठी 1/4 कपला थोडं जास्त पाणी लागलेलं आहे. आणि आपलं पीठ बघू शकता हे असं पाहिजे, खूप पातळ किंवा घट्ट पण नकोय. हे चांगलं फेटून आता 15-20 मिनिटं भिजत ठेवायचं. पीठ हे चांगलं सफेद होईपर्यंत फेटून घेणं हे खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपलं पीठ छान फुगतं. आता बटाट्याची चटणी करायला घेऊ. तर त्यासाठी मी इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे बटाटे उकडताना पाणी कमी ठेवायचं किंवा मग कुकरच्या तळाला खाली पाणी टाकून त्यात कुकरच्या डब्यात ठेवून वाफळून घ्यायचे, म्हणजे ते पाणी जास्त घेत नाही. हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेऊ. तर त्यासाठी मी इथे 5-6 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे. हे मिक्सरला बारीक करून घेऊ. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. बघा मिरची तयार झालेली आहे. ती खूप बारीक किंवा खूप मोठी पण नाही ठेवली. आता आपण बटाट्याची चटणी करायला घेऊ. तर त्यासाठी पहिल्यांदा मी तेल घेतलं आहे. तेल थोडंसं गरम झालं का त्यात मोहरी टाकू. मोहरी छान तडतडली का जिरे टाकू. छान तडलेलं आहे. आता त्यात हे वाटलेली मिरची टाकू. चवीनुसार मीठ, कढीपत्त्याची पानं बारीक बारीक केलेली, थोडीशी हळद, बटाटे टाकून घेऊ. आता मॅश करून घेऊ. बघा आपली चटणी तयार झालेली आहे. आता त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आता ही चटणी गार करण्यासाठी ठेवू आणि तेल गरम करायला घेऊ. आता इथे तेल गरम झालेलं आहे, ते चेक करू आपण गरम झाले की नाही. त्यासाठी पहिल्यांदा असं पीठ घेऊन थोडस टाकून बघायचं. ते फुगून लगेच वरती आलं तर म्हणायचं आपले तेल तापले आहे चांगले. आपण वडापाव सोबत जी लाल चटणी खातो ना ती बनवून घेऊ. तर त्यासाठी पिठाचे पहिल्यांदा असा चुरा तळून घ्यायचा, सोनेरी होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा. त्यासाठी लागणारा लसूण पण तळून घेऊ. लसूण हा थोडा नंतर घालायचा, नाही तर मग तो फुटतो. आपला चुरा थोडासा लालसर झालेला आहे, तो काढून घेऊ.
चटणी थंड झाल्यावर मी त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले आहे. तर ते 8 गोळे झालेले आहे, म्हणजे आपले 8 वडापाव होते. आता ते एक एक बेसन पिठात टाकून तळून घेऊ. तर मी एक चमच्याने सोडते, म्हणजे अंगावर तेल उडत नाही. आता आपण इथे वडापाव सोबत जी लाल चटणी असते ना ती करणार आहे. त्यासाठी मी तो चुरा तळला होता तो टाकून घेणार आहे. त्यात लसूण पण आहे तळलेला. 1 चमचा मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आणि लाल काश्मीरी पावडर. लाल काश्मीरी पावडरने छान कलर येतो. हे बारीक करून घेऊ आता. हे बघा, ही चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही चटणी बनवायची नसेल तर बेसन पीठ कमी लागेल, आणि बनवायची असेल तर मग थोडंसं जास्त टाकू शकता.